नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे, त्याला अध्यक्ष म्हणून स्वतः विजय वडेट्टीवार आहे, मात्र दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे पाहुणे म्हणून ते कार्यक्रमाला आमंत्रित होते, मात्र ते कुठेतरी नाराज आहेत म्हणून ते कार्यक्रमाला येत नाहीत. नाही, मला तिथे आता बाब सांगता येणार नाही, पण महाराष्ट्राच्या विकासाकरता जर महाराष्ट्र विकसित करायचा असेल तर पक्ष आणि विरोधी पक्ष या सर्वांना घेऊन निवडणुकीच्या राजकारणाच्या बाहेर निघून सर्वांना सोबत घेऊन आपण विकासाकरता काम केलं पाहिजे. हा महाराष्ट्र महत्वाचा आहे, महाराष्ट्राची जनता महत्वाची आहे. त्यामुळे आता आम्हाला हेवे दावे सोडावे लागतील, पार्टी विपक्ष सोडावा लागेल आणि विकासाच्या कामातून आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यावं लागेल. आणि त्यामुळे असे कार्यक्रम घेतले. उद्या पवार साहेब आणि देवेंद्रजी एका व्यासपीठावर आले, त्याला काय अडचण आहे? उद्या उद्धव ठाकरे आणि कोणी आपले देवेंद्रजी एका व्यासपीठावर आले, विकासाच्या व्यासपीठावर कुठलाही प्रॉब्लेम नाही. राजकारणाचे आमचे अड्डे वेगळे आहे, राजकारणाचे आमचे व्यासपीठ वेगळे आहे, पक्षाचे व्यासपीठ वेगळे आहे, पण महाराष्ट्राच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. नाही, सुधीर भाऊ, तुम्हाला काही चुकीची माहिती मिळाली असेल, सुधीर भाऊ नक्की येतील आणि सुधीर भाऊचे नेते आहेत. ते शिवसेनेबद्दल बोलले, पण त्यांनी परवा जे बोलले, मी शेवटचं सांगतो आपल्याला, जेव्हा उद्धव ठाकरेजींना ते सोडून आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले, हिंदुत्वाचा अजेंडा उद्धव ठाकरेंनी सोडला, म्हणून आम्ही आमची महायुती असलेल्या भारतीय जनता पार्टीची अनेक वर्ष युती आहे, आमचे विचार सारखे आहे, आमचे हिंदुस्थानाच्या विकासाचे विचार आहे, हिंदुत्वाचे विचार आहे, म्हणून भारतीय जनता